सातारा जिल्हा कारागृहात ध्वजदिनानिमित्त 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत कारागृह सप्ताह आयोजित करण्यात आला होता। या सप्ताहात बंदीवानांच्या सुधारणा आणि पुनर्वसनाचा दृष्टिकोन समोर ठेवून अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत विजयी झालेल्या बंदीवान महिला आणि पुरुषांना उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे देखील उपस्थित होते। कारागृह फ्लॅग डेच्या निमित्ताने आज हा उपक्रम समता फाउंडेशनच्या माध्यमातून व कारागृह प्रशासनाने आयोजित केला होता। सुधारणा व पुनर्वसन हा दृष्टिकोन ठेवून इथे नेहमी चांगलं काम केलं जातं। कैद्यांनाही विविध उपक्रमाद्वारे पार्टिसिपेट होण्याची व त्याद्वारे त्यांचे कलागुण दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यातील ऊर्जा आणि भावना यांना वाट करून देण्यासाठी अशा उपक्रमाची गरज आहे। ते चांगल्या यशस्वीरित्या कारागृह प्रशासनाने आयोजित केलं आणि त्या निमित्ताने उपस्थित राहायला मला आनंद झाला। कारागृहातील जी बंदी आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला, बातचीत केली, कसं वाटलं त्यावेळेस? कारागृहामध्ये ज्यावेळेस कैदी येतो त्यावेळेस त्याला प्रायश्चित्त घेण्याची तर संधी आहे, त्याचबरोबर त्याचं स्वतःचे मध्ये आमूलाग्र बदल घडवणे आणि समाजाला एक उपयोगी घटक म्हणून कामी येणे या भावना बिंबवल्या जातात आणि याच गोष्टीची अनुभूती परत एकदा त्यांच्याशी संवाद साधताना आली।